आज की सत्कार मूर्ति श्री भरत जी राजपूत हमारे बीच पधार रहे हैं। यहाँ पर करेंगे। बहुत बहुत धन्यवाद सभी का। प्लास्टिक के लाइफस्टाइल की कल्पना। प्लास्टिक की उपयोगिता को हम भली भांति जानते हैं, लेकिन इन दिनों में कुछ इश्यूज जो प्लास्टिक के अंतर्गत चल रहे हैं, प्लास्टिक के लिए प्लास्टिक बैन जो चल रहा है, फिर भी आज भरत जी राजपूत इस मंच के चांद हैं, तो बाकी सब यहाँ पर सितारे। आज 25 वर्षानंतर आम्हा मराठवाडावासियांना, आम्हा मराठवाड्यातील उद्योजकांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी प्रथमतः मिळाली। आम्हाला ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनच्या सर्व सदस्यांचं प्रथमतः आपण टाळ्याच्या कडकडाट अभिनंदन करू आणि धन्यवाद मानू की आमच्या मराठवाड्याला आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद। प्लॅस्टिक व्यापारी जवळपास मराठवाड्यात 2000च्या वर असतील। त्या सगळ्या ट्रेडर्ससाठी एकच संरक्षक भिंत होती मागच्या 20-25 वर्षापासून म्हणा, अनेक वर्षापासून म्हणा, ती म्हणजे भरत भैया राजपूत। प्रत्येक संकटाच्या वेळी, प्रत्येक बंदीच्या वेळी, प्रत्येक अडचणीत आपण आपल्या ह्या संरक्षक भिंतीकडे आपल्या समस्या घेऊन जातो आणि त्या सोडवून घेतो आणि त्यांच्यामुळेच आज मराठवाड्यात जवळपास 500 उद्योग हे कार्यरत आहेत। अनेक उद्योग बंद झाले तरी भरत भैयाच्या सपोर्टमुळे, भरत भैयाच्या मार्गदर्शनामुळे आणि भरत भैयांनी वरती दिलेल्या लढाईमुळे आपण मराठवाड्यात आपलं उत्पादन सुरू ठेवू शकलेलो आहोत। अशा भरत भैयाची महाराष्ट्राच्या नेतृत्वापदी निवड होणे ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे। भरत भैया म्हणजे हर हालात को बदलने की हिम्मत है जिसमें, हर हालात को बदलने की हिम्मत है जिसमें, जो कांटे की राह पर चलना जानता है, जो कांटों की राह पर चलना जानता है और अपनी मंजिल को पा लेता है, ऐसे भरत भैया हम सभी को उनसे अपेक्षा और विश्वास है, क्योंकि हम पिछले कई सालों से उसी विश्वास पर अपना उत्पादन, अपना व्यवसाय चला रहे हैं। भैया आप हो मराठवाड़ा की चमक, भैया आप हो मराठवाड़ा की चमक, आप बने हो महाराष्ट्र की शान, हम सभी प्लास्टिक उत्पादकों की आप हो जान, आपका बारंबार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आता भाऊ म्हटलेत की भरतभाई मराठवाड्याचे आहेत, पण एखादा हिरा असतो ना, तो फक्त एखादा क्षेत्रापुरता मर्यादित नसतो। तो हिरा चमकला जातो तेव्हा तो सगळ्यांचा होतो। तसा भरतभाई आज महाराष्ट्रामध्ये हिरा म्हणून चमकला आहेत आणि त्यांचं नाव पण हिरा ब्रँड आहे आणि ते हिराला आता आम्हाला गरज पडली आहे की नाही, आता हिरा आता महाराष्ट्रात चमकायला पाहिजे। आणि त्यामुळे जर आम्हाला 2018 पासून जी संकट आली, त्या संकटा काळात पण भरतभाईंनी किती प्रयत्न केलेत आणि या संकटाच्या काळामध्ये किती उद्योजकांना वाचवलं आहेत आणि किती उद्योजकांना संरक्षण दिलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे। आणि हेच भरतभाई निस्वार्थपणे काम करतात। म्हणजे भरतभाईंना कोणी म्हणायचं की भरतभाईंना एक कॉल करायचा, माझा प्रसंग सांगतो, माझं युनिट बंद झाल्यानंतर भरतभाईचा समोरनं मला फोन आला, प्रमोद भाई तुम्हाला युनिट बंद हुआ, मैं कुछ करूँ क्या। म्हणजे एवढं भरतभाईचं प्रेम आणि एवढं निस्वार्थपणा, त्यामुळेच भरतभाई आज ज्या प्रेसिडेंटशिपला आलेत ते त्यांच्या कर्तृत्वाने आलेले आहेत, त्यांच्या मेहनतीने आलेले आहेत आणि ते त्यांचा हक्क आहे। आपला महाराष्ट्र प्लास्टिक असोसिएशननी जेव्हा आपल्यावर हे संघटनेवर जबाबदारी आली की तुम्ही काहीतरी सोशल काम करावं, तेव्हा आपण लातूर प्रोजेक्ट आपण घेतला आणि लातूर प्रोजेक्टचं गाव आपण दत्तक घेतल्यानंतर त्यांना आपण सगळं सहकार्य केलं प्लास्टिकचं विघटन, प्लास्टिकचं समस्या सोडवण्यासाठी। आणि मला गर्व असं वाटतं आहे की त्यामुळे लातूरला स्वच्छता अभियानमध्ये भारतात पहिला नंबर मिळाला। प्लास्टिकचं कसं कचऱ्याचं निर्मूलन किंवा विघटन किंवा कशा पद्धतीने त्याचं वेस्ट मॅनेजमेंट करायचं, हे वेस्ट मॅनेजमेंट
करण्यासाठी आमची संघटना नेहमी अग्रेसर राहणार आहे आणि आत्तापर्यंत राहिली आहे आणि नेहमी अग्रेसर राहणार आहे. आणि भरतभाईचं आता जे नवीन नेतृत्व भेटलं आहे त्या नेतृत्वानंतर आता आम्हाला आमची संघटना जसं आज आमचं ठरलेलं आहे की आता डिसेंट्रलाइज करून प्रत्येकाला जसं सरकार आपल्या दारी हे असं ज्या पद्धतीने आत्ताचं जे गव्हर्नमेंट काम करते की लोकांसाठी, तसंच आमची पण संघटना आता वेळोवेळी हे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल, प्रत्येक उद्योजकाकडे जाईल, त्याची समस्या समजून घेईल आणि ते सोडवायचा प्रयत्न करेल. मला नक्की आशा आहे की भरतभाई आपलं चांगलं नेतृत्व आम्हाला सापडलेलं आहे आणि आता तुमचा हिरा जो आहे तो आम्ही आता महाराष्ट्राच्या लेवलवर पोचतो आहे आणि नक्की आशा आहे की पुढं ते हा प्लास्टिकची समस्या जसं महाराष्ट्र प्रत्येक वेळी काहीतरी लीड घेतं आणि ते देशात तसं ते रुजवलं जातं तसं नक्की आपली जी काही समस्या सोडवता नक्की भरतभाई ऑल इंडिया लेवलवर पण काम करतील आणि भारताची ही प्लास्टिकची समस्या नक्की सोडवतील एवढं आम्हाला त्यांच्या शुभेच्छा पण आहे आणि आशा पण आहे. थँक्यू. बहुत On eve of felicitation of Sri Bharatji Rajput and his team, I wanted to congratulate you, sir, and entire team. Under your leadership, hope the plastics and other allied industry will grow further, especially in the Maharashtra is the hub of plastic, where lot of scope is there. From CPET side, we have a enable accredited lab. You don't know what is the material and its characteristics, its properties. We will analyze and tell you exactly the quality, what it is, what it should be, what it is. So I wanted to convey all of you. Please, those are already aware, okay. Those are not aware or you wanted to upgrade, you are most welcome to visit us and witness the facility. We can have a elaborate discussions. So once again, I wanted to convey Sri Bharatji Rajput and his entire team. Please see that the growth of the industry is in your hands. So any help in terms of quality aspects or product design, mold design, we are here to help you as a Government of India institution. Thank you for giving this opportunity. Once again, I want to thank you one and all. आज औरंगाबादसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की औरंगाबादचा एक इंडस्ट्रियलिस्ट महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून निवडला जातो. हे खरोखर आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. तसं आत्ता सगळ्यांनी परिचय दिला की हिरा मॅन्युफॅक्चरिंग आहे वगैरे वगैरे, पण आम्ही तुम्हाला हिराच दिलेला आहे म्हणजे तुम्हाला काही विषयाचा काही प्रश्नच नाही आहे की तुमचे प्रश्न सोडवले जाणार नाहीत. मागच्या वेळेस जिल्हा व्यापारी महासंघाचा मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेस आमचे नदीमभाई, भुतळाजी, गंगवालजी वगैरे सर्व प्लॅस्टिक व्यापारी आमच्याकडे आले होते आणि त्यावेळेस आमचे आत्ताचे विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब आणि तत्कालीन ते आयुक्त होते महानगरपालिकेचे, औरंगाबाद महानगरपालिकेचे. त्यावेळेस प्लॅस्टिक बॅनबद्दल आणि 50 मायक्रॉनबद्दल बराच मोठा प्रश्न उपस्थित झाला होता आणि सगळ्या ठिकाणी रेड होत होते. त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांनाही सुद्धा त्रस्त करण्यात येत होतं. त्यावेळेस भरतभाई आमच्याबरोबर होते. आम्ही सगळेजण जाऊन केंद्रेकर साहेबांना विनंती केली होती आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही जे काही हे काही करताय तर कमीत कमी 1 महिन्याची आम्हाला वेळ द्या, जो आमच्या लोकांकडे जो स्टॉक आहे तो संपू द्या. तर भरतभाई आणि आम्ही सगळे होतो आणि त्यांनी ते मान्य केलं आणि 1 महिन्याची वेळ त्यांनी आम्हाला दिली. मला निश्चित विश्वास आहे की भरतभाई राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत जास्तीत जास्त लोक आणि सगळेच मॅन्युफॅक्चरर आणि ट्रेडर्स त्याच्यामध्ये सदस्य होतील आणि त्याचा जो आहे तुम्हाला फायदा होईल. मी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे, कॅटच्या पूर्ण आमच्या ऑल इंडिया असोसिएशनतर्फे आणि महाराष्ट्र राज्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने आपल्या प्लॅस्टिक असोसिएशनला आणि भरतभाई राजपूत यांच्या अध्यक्षतेला आमच्यातर्फे शुभेच्छा देतो. In today's time, like everybody is saying, when the word plastic has become a dirty word, the substance plastic has become a poison, and the plastic manufacturers are now being looked upon as criminals. I think no one better than Bharatji to protect us and serve the plastic industry. And many congratulations. Many congratulations to him. आज इस सत्कार समारंभ में सत्कार मूर्ति भरत भाई राजपूत
और उनके चाहने वाले सारे महाराष्ट्र से और प्रशासन से सभी लोग यहाँ पे उपस्थित हैं। जितने भी मौजूद लोग हैं ये सब उनको काफ़ी समय से, काफ़ी अरसे से जानते हुए हैं और यहाँ तक पहुँचना एक कोइंसिडेंस नहीं, ये एक हकीकत है। उन्होंने आज नहीं कल इस पोस्ट पे पहुँचना ही था। तो भरत भाई के पास जब आप जाओगे ना तो फिल्मी लाइन में वो एक ही चीज़ कहेंगे, मैं हूँ ना। भरत भाई, आप जिस प्रोडक्ट मैन्युफैक्चरर्स को आप लीड कर रहे हो, आज जो भी है हर बंदा सीखने की चाहत रखता है और जो बंदा सीखने की चाहत रखता है उस बंदे के पास हमेशा सोल्यूशन मौजूद होते हैं। फिर वो प्लान ए हो या प्लान बी हो, सोल्यूशंस आर ऑलवेज देयर। महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या अध्यक्षपदी भरतभाऊ राजपूत यांची जी निवड झाली, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या वतीने त्यांच्या निवडीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। ह्या इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेव्हापासनं त्यांच्या वडिलांचं कर्तव्य, कार्य आणि त्यांची वाटचाल आणि त्यांची हिंमत आणि डेअरिंग आणि तीच मला वाटतं भरतभाऊंना पुढे सुरू ठेवलेली आहे आणि निश्चित त्यामुळेच ते प्लॅस्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्षपदी त्यांची तुम्ही सर्वांनी त्या डेअरिंगमुळेच निवड केलेली आहे। आमच्या औरंगाबादच्या सुपुत्राला महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं म्हणून मोठ्या मोठ्या शहरातील जे पदाधिकारी आहेत त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी भरतभाऊची निवड केली। तर महाराष्ट्राला एक न्याय आणि गुजरातला एक न्याय असं होऊ नये ह्या पद्धतीचं तुम्ही ह्या सर्व आलेल्या सर्वांना आश्वासित कराल आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराल, मॅन्युफॅक्चररचे असो का विक्रेत्यांचे असो, याच्यासाठीच तुम्हाला हे निवडून दिलेलं आहे असं मला वाटतं। ही समोरची मंडळी पण फार हुशार आहे। महाराष्ट्रातून औरंगाबादला चान्स बऱ्याचदा फार कमी वेळेस भेटतो, कारण हे चान्सेस मुंबई, पुणे, नाशिक, मोठ्या नागपूर इकडे जातात। भरतभाऊच्या माध्यमातून इथे आलं तर मला असं वाटतं तसंच ह्या प्लॅस्टिक इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा तुमच्या माध्यमातून आता रावसाहेब तर खूप चांगले वाटले मला, पण ते एक गोष्ट म्हटले ते सभागृहात सांगत नाही, नंतर सांगतो, तुम्ही दोघं मिळून राज्याचं भलं करा एवढंच मी म्हणेल। कारण रावसाहेब आपल्याला मदत करायला तयार आहे, त्यांची मदत तुम्ही सर्वजण घ्या एवढंच मी सांगेल। का प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर असो का यूज करणारे असो का सेल करणारे असो, आपण पण एक मनुष्य आहात, आपण स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे, आपल्या इतर बांधवांची, नातेवाईकांची। कारण जसं हे म्हटले प्लॅस्टिकमधनं अपायकारक काही होऊ नये, निसर्गाला, आपल्या व्यक्तिमत्वाला निश्चित त्याची काळजी घेतली जाईल आणि घेणारे आपण मंडळी आहोत। तर असे भरतभाऊ राजपूत जर आमदार झाले असते तर कदाचित आपल्याला व्यापाऱ्यांना भेटले पण नसते आज, ते मग आपल्यालाच मंत्रालयात जाऊन भेटावं लागलं असतं त्यांना। असं व्यक्तिमत्व आहे। निश्चित त्यांची जी निवड झाली, पुन्हा एकदा मी त्यांच्या निवडीसाठी, त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्योंकि हम एक रूटीन बिजनेस की तरफ ध्यान दे रहे हैं। पीवीसी के जो एप्लीकेशंस है फ्लेक्सिबल पैकेजिंग में, मैं सिंगल यूज़ प्लास्टिक की भी बात कर रहा हूँ, वो हम एप्लीकेशन नहीं समझ पाते बिकॉज उसका एजुकेशन नहीं है। सीपेट जैसी ऑर्गेनाइजेशन ने एजुकेशन के लिए हेल्प करना चाहिए। एसोसिएशन के लिए भरत भाई को एक मेरे मित्र, मैं अपने आप को मेरे 40 साल का एक्सपीरियंस डेडिकेट करना चाहूँगा। महाराष्ट्र एसोसिएशन के साथ मैं अटैच होना चाहूँगा। मैं फ्री टेक्निकल एडवाइस देने के लिए तैयार हूँ, लेकिन ये प्लास्टिक बंद नहीं हो सकता, इसको कोई अल्टरनेटिव नहीं है। जापान, अमेरिका जैसे इकोनॉमी से हम 50 साल पीछे है, अगर वहाँ नहीं बंद हो सकता तो हमारे यहाँ बंद नहीं हो सकता। दूसरा एक और छोटा सजेशन है, डिस्ट्रिक्ट लेवल पे, अभी भरत भाई हमारे साथ है, डिस्ट्रिक्ट लेवल पे एक मीटिंग ऑर्गेनाइज होना चाहिए। आज भरत भाई का हम स्वागत कर रहे, आज हम मिले, शायद फिर दोबारा पता नहीं अगले साल मिलेंगे कब, महीने में एक बार या 3 महीने में एक बार एक ऐसा मीटिंग होना चाहिए जिसमें नॉलेज शेयर करना चाहिए और अपने इंडस्ट्री को आगे बढ़ाना चाहिए। ये भरत भाई और आपका हार्दिक अभिनंदन। मैंने आज आपके एसोसिएशन को वॉलंटियर किया है, मेरा फ़ायदा लीजिए।
धन्यवाद. आजचे सत्कार मूर्ती आमच्या सर्वांचे मित्र, कन्नड तालुक्याचे सुपुत्र आणि या जिल्ह्याचे लाडके नेते भरतभाऊ राजपूत. खूप आनंद झाला आहे की भरतभाऊसारखा एक अत्यंत कर्तबगार, धडाडीचं काम करणारा असा एक चांगलं नेतृत्व आपण आपल्या प्लॅस्टिक असोसिएशन काही घेतलेलं आहे. तसं भरतभाऊ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मला नाही वाटत काही कायद्याच्या खूप जास्त अडचणी येतील. आणि नक्कीच आम्ही कायदा पाळणारे जरी असलो तर कायदा वेळेवरती मोडण्याची सुद्धा आमची तयारी पाहिजे. जर चुकीचे कायदे या ठिकाणी लागू होत असेल, आजनी आमचे उद्योग जगतामध्ये हे कारखाने बंद होऊन लाखो कामगार जर बेरोजगार होत असेल, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट करून वर्षानुवर्ष फॅक्टऱ्या चालवल्या आहेत, त्यांना अचानक त्या फॅक्टऱ्या बंद करून बँकेचं कर्ज कसं भरायचं याची काळजी पडली असेल, तर वेळेवरती असेही वेळ यायला पाहिजे की आम्ही त्याच्याकरता रस्त्यात उतरून या कायद्यांचा विरोधसुद्धा करण्याची आमची तयारी पाहिजे. आणि भरतभाऊ जेव्हा या प्रमुख झालेले आहे या संस्थेचे महाराष्ट्र लेवलचे, ते एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होईल. आपल्याला नक्कीच प्लॅस्टिकला एक चांगलं पुनर्जीवन येईल आणि प्लॅस्टिक उद्योग बंद होण्याचा उद्योगच नाही आहे, ही गोष्ट अगदी सत्य आहे. त्यामुळे त्या उद्योगाला आपण जास्तीत जास्त भरभराट आणावी अशी शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी फक्त भरतभाऊवर प्रेम करणाऱ्यांपैकी एक आहे. ते माझ्या तालुक्याचे, माझ्या गावचे, म्हणून त्यांच्यावर माझा जरा जास्तच घनिष्ठ प्रेम आहे. भरतभाऊ राजपूतबद्दल सांगताना फक्त एवढंच सांगतो, एक अत्यंत धडाडीचं, कुशल, हुशार, डायनामिक आणि जशाला तसं उत्तर देणारा कोणी माणूस असेल तर ते म्हणजे भरतभाऊ राजपूत. माझा आणि त्यांचा अनेक वर्षापासून जुना संबंध आहे. कोणतंही काम त्याने हातात घेतलं की ते तडीस लेतात, अर्धवट कोणतीही गोष्ट सोडत नाही आणि मनापासून काम करणे, पूर्ण अभ्यास करणे आणि कुठेही कोणतेही लूपहोल न सोडता सर्वांच्या समजून घेऊन सर्वांसाठी एक चांगला मार्ग काढण्याचं काम भरतभाऊ नेहमीच करतात. त्यांचे हिरा पॉलिमर नावाचे कारखाने मी बघितले, यशस्वीपणे सगळं काम चालतं आहे. 2 शिफ्टमध्ये 3 शिफ्टमध्ये कारखाने चालतात आणि त्या सगळ्यांचं अत्यंत पद्धतशीरपणे मार्ग लावण्याचं काम भरतभाऊ नेहमी करत असतात. आमच्या तालुक्यातले ते माझे खूप जुने मित्र आहे. आत्ताच परवा आमची बैठक झाली आणि भरतभाऊने सांगितलं की माझी महाराष्ट्र प्लास्टिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सोबत आम्ही जेवायला होतो. म्हटलं भरत दादा, अभिनंदन तुमचं. तिकडं खूप काम असेल. बापरे, खूप काम आहे म्हणे तिकडं. मुंबईला कामं असतात, असोसिएशनचे अनेक प्रश्न असतात, ते मिटवावं लागतात. आत्ताच रावसाहेबांनी ते काही सांगत होते, मला त्यातलं काही समजलं नाही. परंतु ते भरत दादा जे म्हणतात, तुम्ही ते फीज वीजचं जेव्हा म्हटलं ना, मी म्हटलं गलत आदमी से गलत बात कर रहे हैं. ये भरत दादा, फीस का कोई संबंध नहीं, तुमको जो चाहिए वहाँ मिल जाता, लेकिन काम होना उनके लिए बहुत ज़रूरी है. काम ते फक्त काम मार्गी लावतात ते असे ते भरतसिंग राजपूत आहे. मी म्हटलं आता ते खूप असोसिएशनमध्ये तुम्ही बिझी झाले, माझी फक्त आपल्या सर्वांना विनंती आहे, एक धडाडीचं नेतृत्व म्हणजे भरतसिंग राजपूत आहे, त्यांना इथंच बिझी ठेवा. तसं आता आमची सेटिंग झालेली आहे. ते म्हटलं मी तिकडे भांगडीत पडणार नाही, पण जितके ते इथं कमवतील तितकं कमी लक्षात तिकडे जाईल त्यांचं. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना त्यांच्या या कुशल नेतृत्वाबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. भरतदादाला त्यांच्या माध्यमातून जे जे काही प्रश्न असतील ते हुशारीने सगळेच व्यवस्थित टॅकल करतात, त्यांना ते जमतंच आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याचे ते गुण आहेच, हे मी फार जवळून बघितलेले आहे. First of all, I would like to congratulate Sri Bharat Ratputji for being a host of this event. So we always invite you
to the various events of, as our various guests have indicated, CIPET has to organize Industry Institute Interaction Meet. So we have the schedule every year. And in a year, at least 5 interaction meets we organize and people participates in it. Industrialists from Aurangabad have participated. So till today we have organized, for this academic year, we have organized 3 programs and various industrialists have participated and we have exchanged various views with respect to the training as well as the business. And we offer, as our director Shri A.K. Rao has indicated, that CIPET offers various training programs, and this is an institute which can provide the manpower to the industries. So without the manpower, a technical manpower, industry may not stand on its own. So we offer 3 years diploma as well as 2 years post-graduation diplomas for various categories of trainees, that is qualifications. And they, indeed, as per international standards, any industry need to work with the technocrats and qualified persons. So we offer those kind of manpowers to industries and kindly make use of those benefits and make the country unemployment free. So wish you all the success and wish you all the success, Shri Bharat ji sir. Thank you. जैसे किसी ने बताया कि गुजरात से यहाँ माल आने में आसानी होती है, आपको शायद पता रहेगा, बाद में आप उल्टा बताएंगे कि महाराष्ट्र का माल गुजरात में जाने में आसानी पड़ जाएगी। ये सब नियमावली, ये क्वालिटी एश्योरेंस करके उनको काम बढ़ाकर, और आपको पता ही है भैया का स्वभाव, जो भी साम दाम दंड माने कि अच्छा करके वो करके लाएंगे। और जैसे सिपेट के माध्यम से औरंगाबाद ये बड़ा हब होगा और उसमें भरत भैया का बड़ा नाम रहेगा और उनको भविष्य के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। आपके आने से मंच की शोभा बढ़ गई, आपके आने से मंच की शोभा बढ़ गई, फूलों से सजे गुलशन की आभा बढ़ गई। जैसे ही पता चला आप आने वाले हैं, देखते ही देखते ये यहाँ की यह सभा बढ़ गई। धन्यवाद सत्तार साहब। महाराष्ट्र और भारत कृषि प्रधान देश है और आज हम मराठवाड़ा वालों को आज एक दूसरा एक ऐसा आनंद मिल रहा है कि प्रथमतः मराठवाड़ा को महाराष्ट्र का कृषि मंत्री पद अब्दुल जी सत्तार साहब के स्वरूप में प्राप्त हुआ है। यह हमें गौरव की बात है सर, क्योंकि आज तक कृषि प्रधान देश में इतने साल में हमें कृषि मंत्री पद मराठवाड़ा को कभी मिला नहीं था। सत्तार सर की वजह से वो हमें प्राप्त हुआ है। सन में आज जो कृषि मंत्री पद पर है विराजमान, आम्हा सर्व संघटनेच्या मार्फत सत्कार करा। लीडर बनकर लीड करेंगे, स्पीड से अब विकास भी होगा। राष्ट्र के बीच बसे महाराष्ट्र का सार्थक फिर विश्वास भी होगा। भारत पुत्र भरत जी को जब सबने मिल कमान सौंपी है, प्लास्टिक उद्योग का विविधता से चहुमुखी विकास अब होगा। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, आमचे मार्गदर्शक माननीय श्री अब्दुल सत्तार साहेब यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आमच्या संघटनेला वेळ दिला आणि माझ्या सत्कार करण्यासाठी ते आले। एक केंद्राचा जो कायदा आहे साहेब प्लास्टिक बंदीचा, तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। तर
तो सुटसुटीत कायदा आहे आणि तोच कायदा तसाच राज्यात लागू करण्यात यावा. कारण त्यामध्ये अडचणही काही नाही आहे, सरकारही केंद्राच्या विचाराची आहे आणि फक्त महाराष्ट्रामध्येच असं आहे की 2 कायदे लागू आहे, एक केंद्राचा कायदा आणि एक राज्याचा जो अगोदर बनलेला आहे. आणि तो कसा बनला, काय बनला, तुम्हाला सविस्तर माहिती आहे त्याची, कारण तुम्हीच त्यावेळेस आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. दुसरी मागणी अशी आहे साहेब की EPR म्हणून एक EPRच्या नावाखाली आम्हाला जे EPR करण्याला सांगितलं जातं, त्या EPRचं जे आहे ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीला जे छोटे उद्योग आहे त्याला वगळण्यात यावं. आणि तिसरा जो मुद्दा आहे साहेब, हा फक्त आमच्या प्लास्टिकवाल्यांचा नाही आहे, हा सगळ्या उद्योजकांचा आहे. जितक्या काही उद्योजक असतील ते, म्हणजे मग तो कुठलाही प्रोडक्ट बनवणारा असो, ते असं आहे की जी तफावत आहे साहेब MSEBच्या दरांमध्ये, वीज दरामध्ये, तर आम्हाला दुसऱ्या राज्यापेक्षा कमी नाही दिली तर चालेल, पण जास्त पण नको. तर हे म्हणजे ही सगळ्यांची मागणी आहे, फक्त ह्या उद्योगाची नाही. आणि चौथी गोष्ट अशी आहे साहेब की मी ह्या सर्वांना सांगू इच्छितो, माहिती देऊ इच्छितो की सिल्लोडमध्ये साहेब औद्योगिक वसाहतीची मंजुरी साहेबांनी आणलेली आहे. काय तर आता त्याच्यामध्ये विशेष काय आहे? विशेष असं आहे की जे 35 वर्षापूर्वी आपल्याला वाळूज औद्योगिक वसाहतीला जी सवलत होती D+ झोनची, ते आणायची तयारी साहेबांची चालू आहे तिथं. तर हा 35 वर्षापूर्वी आपल्याला मिळालेला बेनिफिट, फायदा उद्योग उभारण्यासाठी, तो मला म्हणजे अशी अपेक्षा आहे की साहेबांनी ते काम हातात घेतलंय तर ते आणणारच. कुठल्या पद्धतीनं आणणार ते वाचतातच तुम्ही काय, तर त्यांचीच पद्धत मी शिकलेलो आहे, माझं पण तसंच आहे, जैसा गुरु वैसा चेला. काय तर त्याच्यामध्ये साहेब आमची एक विनंती अशी आहे की गुजरात पॅटर्नवर एक करजगाव म्हणून गुजरातला साहेब उद्योगी वसाहतमध्ये त्यांनी प्लास्टिक क्लस्टर बनवलं आहे. तर तसं सिल्लोडला आपण जर हे प्लास्टिक क्लस्टरसाठी एक 100-200 एकर, तिथं मला वाटतं की ती 200 एकर जागा त्यांनी का चिंचोलीकर साहेब 200 एकर दिली आहे. तर नाही 200 तर तुम्ही 100 जरी दिली साहेब, तर आपल्या मराठवाड्याच्या सगळ्या उद्योजकांना त्याचा लाभ भेटेल साहेब. काय आणि थोडंसं आमच्या संघटनेच्या बाबतीत सांगू इच्छितो साहेब आता इथं की ही 25 वर्ष जुनी संघटना आहे. काय आणि याचं मुख्य कार्यालय हे पुण्याला आहे आणि 25 वर्षानंतर आपल्या इकडं संधी मिळालेली आहे तुमच्या कार्यकर्त्याला, म्हणजे मला. आणि आता जो निर्धार आमच्या सगळ्या टीमनी केला आहे साहेब की ह्याच्या व्यतिरिक्त अजून 1000 सदस्य पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बनवणार आहे. तर यामध्ये ज्यांनी निर्धार केला आणि ज्या लोकांनी आजचा हा कार्यक्रमाचे मुख्य जे संयोजक आहेत ते माझे मित्र विनय जैन, अमित सोनी, मनोज गंगवाल, अनिल भोसले, रितेश अगरवाल, प्रवीण काला, एवढ्या सगळ्यांनी साहेब आजचा हा कार्यक्रम घडवून आणला आहे. यांचेही मी आभार मानतो. आणि इथं बरेचसे ज्येष्ठ लोक आहेत, शब्देसाहेब आहेत आणि अजय शाह साहेब आहेत,
ह्या सर्व लोकांनी आणि सिपेटचे जॉईंट डायरेक्टर रावसाहेब आहेत साहेब, यांनी बऱ्याच प्रश्नांचे आम्हाला उत्तरं दिले. हे सिपेट सेंटर आपल्या इथंच आहे साहेब, औरंगाबादला. तर त्यांचंही बरंचसं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि ह्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण हा माझा इतका मनापासून सत्कार केला आणि एवढ्या वेळपर्यंत तुम्ही महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनच्या वतीने आमचे मित्र आदरणीय भरतसिंगजी राजपूत साहेबाला आपण महाराष्ट्राची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतोय. कारण की शेवटी जशी जशी जबाबदारी येते ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पहिले त्यांनी तुमच्या संघटनेसोबत दुसऱ्या बाकीच्या पदावर काम केलेलं आहे, परंतु अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी येते, खरोखर आपण सर्व व्यापारी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत आणि आपल्याला आमच्या मित्राच्या सत्कारासाठी सर्वांनी आपल्या आपल्या पर्यायीने काही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्वांनी काहीतरी मार्गदर्शन केलं असेल असं मला वाटतंय. फार मित्रपरिवार भरत सेठचा अनेक महाराष्ट्रात मी पाहिलं ज्यावेळेस नवीन प्लॅस्टिक बंदी आली आणि प्लॅस्टिक बंदीचा कायदा करण्याच्या वेळेस अनेक अडचणी यायचा आणि भरतसिंग राजपूत आणि त्याचे काही मित्रपरिवार काही सहकारी त्यावेळेस बी आपण मुंबईमध्ये अनेक वेळेस भेटलो. सरकार कायदा करताना कायद्यामध्ये अनेक अडचणी येतात, त्या अडचणीमधून मार्ग काढणं खरं म्हणजे केंद्राच्या कायद्याच्या चौकटीत बसून राज्यानेही करायला पाहिजे होता. आणि जसं आता बोलू लागले का केंद्र आणि राज्य एक आहे, त्यावेळेस बी केंद्र आणि राज्य एकच होता. मला असं वाटतंय का देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेसची परिस्थिती मला चांगली आठवण आहे. विखे पाटील साहेब आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, परंतु त्यावेळेस मी हे जे बिझनेस आहे हे छोटे छोटे जे गोरगरीब माणसाला जे काही रोज दररोज त्याच्या जीवनामध्ये जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे लागणारा भाजीपाला असेल, साहित्य असेल, किराणा असेल, छोटे छोटे आयटम असतील त्या पिशवीमध्ये घेतले तर सहजी तो आपल्या घरापर्यंत नेऊ शकतो. कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये जास्त सवलत मिळते. बाकीच्या इतक्या कॉटनचा मार्केट पाहिला, त्यांचा रेट पाहिला आणि प्लॅस्टिकचा रेट पाहिला तर मोठा फरक आहे. आणि अशामध्ये जे APIR करण्यासाठी जे सांगितलं होतं त्यातून जे काही थोड्याफार ज्या अडचणी आहे निश्चित आपण बसून त्यालाही दूर करू आणि विशेषतः केंद्राप्रमाणे राज्यामध्ये कायदा व्हावा ह्या आपल्या अपेक्षा असतात तर निश्चित ही पुरी करू. गुजरातसारखी सवलत आपल्याकडे मिळायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. शेवटी तुम्ही जे आहे रोजगार उपलब्ध करून देणारे लोकाला, सर्वसामान्य जनतेला जे काही दररोज जे काही त्याला जीवनामध्ये जेवण्यापासून सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत जे ज्या वस्तू खरेदी कराव्या लागतात त्या तुमच्याच पिशवीच्या माध्यमातून जातात आणि ती पिशवीच बंद झाली तर फार मोठी अडचण आहे. तुमची तो व्यापाऱ्यांची अडचण आहे पण लोकांची अडचण निर्माण होते. याचा मधला मार्ग काढण्यासाठी जी काही भरतदादांनी एक अपेक्षा व्यक्त केली सरकारकडून का MSCBच्या बद्दलही त्यांनी जे बोलले का बाकीचे जे दर आहे दुसऱ्या देशामधल्या दुसऱ्या राज्याचे दर आणि आपल्या राज्याच्या दरमध्ये हे फरक आहे, निश्चित तोही त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयाशी आपण चर्चा करू आणि याच्यामधला उद्योगमंत्री असतील याच्यामधला मार्ग काढणं आवश्यक आहे. मध्यंतरी आपण एकदा मराठवाड्याला काहीतरी सवलत दिली होती आपले मागासलेले व्यापाऱ्यांना कुठेतरी बाकीच्या याच्याबरोबर यायला, त्यावेळेस काही दरामध्ये 20 दरामध्ये आपण सवलत दिली होती, त्याची मला चांगली आठवण आहे. परंतु ह्या वेळेस बी ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आमच्या मित्रांनी जे सांगितले का 20 दरात जी तफावत आहे ती तफावत आपण एकदा तपासून घेऊ आणि निश्चित ती कमी व्हायला पाहिजे. नाहीतर उद्योग जगामध्ये व्यापाऱ्यांना ज्या ठिकाणी उद्योगपतींना ज्या ठिकाणी सवलती मिळतात त्या ठिकाणी सहज एखाद्या राज्यामध्ये जातात. अनेक राज्य आता देशामधले वेगवेगळे राज्य आपापल्या सवलतीप्रमाणे राज्यामध्ये नवीन उद्योग यावं यासाठी प्रयत्न करतात. आपलाही महाराष्ट्र राज्य आहे, आपण पाहिलं का एक वेदांत ग्रुप आपल्याकडून गेल्यानंतर अनेक चर्चा त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह अनेक डिबेट झाली, अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या भावना झाल्या, परंतु त्याचे कारणं मी या ठिकाणी बोलणार नाही, कारणं अनेक असतात. या कारणामधले आपले छोटे उद्योजक जे यांच्यासाठी ज्या ज्या सवलती महाराष्ट्र सरकारकडून देता येईल
निश्चित आपण आपल्या काही लोक तुमच्या विशेषतः प्लॅस्टिकचे असोसिएशन आहे यांचे जे प्रमुख पदाधिकारी यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयासोबत आपण मिटिंग लावू, त्यांच्याशी चर्चा करू आणि याच्यामधले काही फार मोठे प्रश्न नाही आहे, तुमचे छोटे छोटे प्रश्न आहे दुसऱ्या राज्यामध्ये ते आपल्या राज्यामध्ये पाहिजे, दुसऱ्याकडे जी सवलत देते ती सवलत आपल्याला पाहिजे, जे काही नियमावली बनवलेली आहे केंद्राने ती राज्याने अंमलबजावणी करायला पाहिजे. फार मोठ्या काही अपेक्षा नाही. देशामध्ये जे बाकीच्या राज्यामध्ये आणि केंद्र सरकारने जे दिलेल्या सवलती असेल, जे काही नियम असेल, जे काही धोरण बनवले असेल त्यासाठी तसेच राज्य सरकारने बनवायला पाहिजे. याच्यामध्येही कुठेही मला काही फार मोठी मागणी दिसत नाही. आणि भरतभाई सारखा एक कर्तव्यदक्ष तुम्ही आता अध्यक्ष नेमलाय, याचा 3 वर्षाचा कार्यकाल कसा जातो, पहिले कसे गेले, पहिले लोकांनी चांगले काम केले, त्याच्या अगोदरच्या लोकांनीही चांगले काम केले, परंतु नवीन माणूस बनल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा जास्त असतात. आणि अपेक्षा यासाठी असतात की त्यांचे रिलेशन पुऱ्या देशभरमध्ये आहे, राज्यभरमध्ये आहे, सरकारमध्ये आहे, सरकारच्या बाजूला असलेले असो का सत्ताधारी असो का विरोधी पक्ष असो, त्या सर्वांच्या सोबत व्यापारी बांधवांचा जो काम करण्याची पद्धत मी पाहिली की त्यांच्यासाठी व्यापार हा महत्त्व असतो. कोणती पार्टी आहे, कोणती जात आहे, कोणता धर्म आहे हे नंतरच्या गोष्टी असतात, परंतु समोर ज्या अडचणी येतात त्या अडचणीमधून संघटनेच्या माध्यमातून मार्ग निघावं. अनेक व्यापाऱ्यावर कधी कधी असे बोगस गुन्हेही दाखल होतात आणि ते बोगस गुन्हे दाखल झाले का कोणी मग अडवणूक पिळवणूक करून कुठंतरी त्याची अडवणूक पिळवणूक झाली का बाकीच्या गोष्टी काही मला इथे माईकवर बोलता येणार नाही, परंतु अशा पद्धतीने व्यापाऱ्यावर अन्याय होणे, व्यापारी जो बिचारा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले मुलं बाळं घरदार सोडून एखादी कंपनी चालवतो, एखादा इंडस्ट्रीज एरियामध्ये तो काम करतोय, त्याच्या बी अपेक्षा असतात का माझा सरकार आहे, त्याच्याही सरकारमध्ये सरकारकडून अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून कुठं अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चित घ्यायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून काम सुरू झालं तर संघटना एक आगळी वेगळी ताकद असते, एक शक्ती असते. वैयक्तिक माणसावर काही एखाद्या कोणी अन्याय केला तर त्याला अन्याय दूर करण्यासाठी तो वैयक्तिक बिचारा किती फाईट करेल, आणि संघटनेच्या माध्यमातून फाईट केली, संघटनेच्या माध्यमातून काही मागणी केली तर निश्चित त्याला न्याय मिळू शकतो. मी आताच भरतभाईने सांगितल्याप्रमाणे का आमच्या सिल्लोडमध्ये माझी आणि उद्योग मंत्र्यांची 3 मिटिंगा झाल्या, आता अंतिम त्याचा प्लॅन तयार होऊ लागला. सरकारची एक लँड आहे, आम्ही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून तर वीजपासून तर रस्त्यापासून तर हायवेला लागणारा, समजा जालना ड्रायपोर्ट आहे त्यातून 50 मिनटामध्ये सिल्लोडवरून माणूस जाईल, इथं 4 लाईन होऊ लागली, 50 मिनटामध्ये औरंगाबाद शहरामध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीने जे काही माल तयार करणार आहे त्या लोकांसाठी विशेष सवलतीमध्ये काही त्याची फार मोठी कास्ट घेणार नाही, त्या व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये नाममात्र दरामध्ये पूर्ण सुविधा मिळावी. खडकपूर्णावरून आमचा पाणी आलेला आहे, त्या औद्योगिक क्षेत्रासाठी 5 MLT पाणी लागणार आहे आणि तेही आम्ही आमच्या नगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या 30 वर्षाचा 50 वर्षाचा विचार करून जी योजना मंजूर केली त्याचा लाभ आम्ही त्यामध्ये देणार आहे. आणि ती खरं म्हणजे 1000 हेक्टर जमीन पहिल्या टप्प्यामध्ये आहे, 2000 हेक्टर जमीन सेकंड टप्प्यामध्ये, अशा 3000 हेक्टर जमीन म्हणजे आपण 10,000 एकर जमीन ती आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. सर्व ज्या काही पायाभूत मूलभूत सुविधा उद्योग जगामध्ये राहणारे जे काही व्यापारी आहे, जे काही कंपन्यावाले आहे, त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहे. आपण सांगितलं 100-200 एकर 300 एकरचा आपला एक वेगळा हब तयार होईल. तुम्हाला एक त्या DP प्लॅनमध्येच त्याची सवलत देण्यात येईल. त्यानंतर आपल्याला आज आपण पाहतो इथेनॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर याच्यावर आता फोकस होऊ लागला. जगामध्ये देशामध्ये एकंदरीत आपल्या देशाची मागणी पाहिली तर आपण तो तयार करतो इथेनॉल फार कमी आहे, त्याचेही एक वेगळा आम्हाला हे करायचं आहे. कृषी विभागाच्या वतीने ज्या कृषी विभागाचे जितके आमचे एकूण अनेक आमचा स्वतःचाही बिझनेस आहे, एक आमची जी कृषी उद्योग आहे त्याचाही व्यवहार, मका संशोधन केंद्र त्या ठिकाणी बनू लागला. मकाचा देशभरामधला सर्वात जास्त मका पिकवणारा आमचा सिल्लोड तालुका आहे आणि त्याच्यामध्ये रॉ मटेरियल असल्यानंतर बाकीचे बिझनेसवाल्यांना कापूस जो आहे त्याचा धागा पाहिला तर मला वाटत नाही की कोणताही महाराष्ट्रामधले किंवा बोटावर मोजणारे देशामधले जे कापूस पिकवणारे शेतकरी आहे त्याच्यामध्ये त्याचा स्टेपल त्याचा ते धागाची लांबी चांगली असल्या कारणाने
मोठ्या प्रमाणावर तिथेही व्यापाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आपण पूर्ण सवलत उपलब्ध करून दिली. तर मग हे सर्व बनवताना भरतभाई माझ्यासोबत होते. मला भरतभाईने सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी सवलत देताना D+ काय तरी D+ झोन सांगितलं. तर मलाही माहीत नव्हतं D+ झोन काय आहे. आपण सांगितलं की भारत जे सांगू लागला चांगलाच सांगत असेल. मी D+ सांगितलं, त्यांनी सांगितलं मंजूर D+. आता D+चे परिणाम काय होतात, चांगले किती होतात, वाईट किती होतात, ज्या वेळेस D+ झोनच्या सवलती काय आहे, त्या व्यापाऱ्याला उद्योगपतीला काय देता येईल, त्यांनी सांगितलं की काहीतरी आपल्याला व्यापाऱ्यांसाठी एक नवीन औद्योगिक कुठे व्यवसाय व्यापार चालू होत असेल तर त्या ठिकाणी बाकीच्या फॅसिलिटीज बी सरकारने द्यायला पाहिजे. सरकारने सवलती दिल्या तर निश्चित आपल्याला आज आमच्याकडची जी परिस्थिती आहे ते अर्धा पाणी तापी खोऱ्यामध्ये जातो आणि अर्धा गोदावरी खोऱ्यामध्ये जातो, अशी परिस्थिती आहे. काही नदी उलटी वाहणार नाही. म्हणून जे काही करायचं आहे, आम्ही आता खडकपूर्णा म्हणजे विदर्भामधून मी पाणी आणू लागलो. ते पाणीही आणलं, सिल्लोड शहरापर्यंत पाणी आलेलं आहे. म्हणजे आपल्याकडं पाणी आहे, वीज आहे, रस्ते गिस्ते सर्व करून दे, दोन्ही हायवे अटॅच आहे. आणि हायवेला असल्या कारणाने आणि जागतिक लेण्या अजिंठ्यासारखा नाव आपल्यासोबत जुडलेलं आहे सिल्लोडला आमच्या. आणि अजिंठा लेण्या एक असं नाव आहे का ते काही जगप्रसिद्ध असल्या कारणाने त्याचाही बेनिफिट त्या हायवेला मिळू शकतो. अशा अनेक आपल्या ज्या काही आमच्या योजना तर फार आहे, परंतु शेवटी उद्योग जगामधले जे लोक आहे, जे काही उद्योग व्यवसाय करणारे व्यापारी आहे, त्या लोकांना आपण पूर्ण पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा, फॅसिलिटीज त्या ठिकाणी दिल्या तर नवीन लोक येऊ शकतात. त्यांना शासनानेही सवलत द्यायला पाहिजे, काही चूक नाही आहे. बाकीचे जे राज्य आहे, देशभरामधले वेगवेगळे राज्य आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रत्येक वेळेस गुजरातची तुलना प्रत्येकाशी करता येते. आता गुजरात तर आपण होऊ शकत नाही, कारण की महाशक्ती दिल्लीमध्ये त्यांची बसलेली आहे. गुजरातमध्ये इतका मोठं काम इकडं होणं शक्य नाही आहे, परंतु अपेक्षा ठेवायला पाहिजे. एखादा दगड वरती मारला त्या आसमानला छेद तो होणार नाही, लेकिन कोशिश करना चाहिए. अगर कोशिश होती है तो कहीं ना कहीं उसका फ़ायदा हर जगहों के ऊपर, वहाँ के व्यापारियों के, वहाँ के बेरोज़गारों को, वहाँ के किसानों को, वहाँ के लोगों को न्याय और इंसाफ देना होगा. तो व्यापारी जब तक नहीं आएंगे, हमारे गांव में सिल्लोड शहर में बाहर के व्यापारी अलग अलग स्टेट से आए हैं और उन्होंने ही वो मार्केट को डेवलप किया है. हमारे तरफ के महाराष्ट्रियन आदमी 20% लोग व्यापार करते हैं, 80% बेचारे बाहर से आए हुए व्यापारी, सिंधी होंगे, गुजराती होंगे, मारवाड़ी होंगे, अग्रवाल होंगे, कच्ची होंगे, और ये बाकी के जो अलग अलग जात के, अलग अलग कौम के, अलग अलग धर्म के लोगों ने उस सिल्लोड शहर के व्यापार को बढ़ाया. आज हमारा कॉटन का मार्केट इतना बड़ा है कि वहाँ से जितना कॉटन विदेश में जाता है वो सिल्लोड के नाम से जाता है, और बाहर का भी कपास आया तो वो भी सिल्लोड के नाम से जाता है, क्योंकि वहाँ उसका बेनिफिट अच्छा मिलता है. ये सारी चीज़ें मैं जो बता रहा हूँ आपको, क्योंकि कई लोग, हमारा भरत भाई जब बात कर रहे थे तो भरत भाई को मुझे जिम्मेदारी, ये बहुत इतना कुछ बहुत बड़ा काम नहीं है, लेकिन बहुत सोपा भी काम नहीं है. पद लेना बहुत सोपा है. मैं कृषि मंत्री बनना, लेकिन रात को 12 बजे, 1 बजे, 2 बजे तक लगातार काम करना, हर पूरे स्टेट में घूमना, उन लोगों के संगात ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी येतात त्या सर्व अडीअडचणीमध्ये खारीचा वाटा का होत नाही, आपण मदत करायला पाहिजे. आपण ती मदत केली तर निश्चित जबाबदारी म्हणून भरत राजपूत साहेबावर जी जबाबदारी आपल्या तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी टाकली, जसं मी मराठवाड्याचा पहिल्यांदा कृषी मंत्री झालो, तसाच तुम्हीही औरंगाबादचे पहिल्यांदा मला वाटतं की महाराष्ट्र प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले असेल, कदाचित होऊ शकतो. म्हणजे आपल्या दोघांचंही काम चालू आहे, पण आपल्या दोघांच्या वतीने यांच्याही अपेक्षा आहे का यांच्या अपेक्षा ज्या ज्या ठिकाणी शासन दरबारी तुम्हाला मांडण्याची संधी मिळेल, कुठेही यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्याची भूमिका, कुठेही यांना कोणी अडवणूक पिळवणूक करत असेल तर त्या ठिकाणीही न्याय देण्याची भूमिका आपली पाहिजे. शेवटी न्याय देताना सत्यता तपासणं हे जरूर आहे, आणि ही सातत्याने हे काम करावं लागतं. एक दिवसाचं काम नाही आहे का मी एक दिवस काम केले, आज मीटिंग झाली, आज भरतभाईचा आज सत्कार झाला म्हणून जबाबदारी जास्त वाढली. आता हे आमचे अध्यक्ष आहे व्यापारी महासंघाचे, इथे सर्व लोक आहेत, सर्व लोकांनी अनेकांनी, मी काही जगन्नाथ काळेसाहेबाला एकट्याला बोलणार नाही, पण प्रत्येक माणूस इथे जो बसलेला आहे तो अनमोल आहे. त्याचा आपण पूर्ण मूल्यमापन केलं तर त्यांच्या माध्यमातून ते हे सरकारला जी मदत करतात. तुमच्याकडून वस्तुकर जो इन्कम टॅक्स येतं किंवा GST येते, त्याच्यावर तर अर्धा राज्य आणि अर्धा देश चालतो आपला. म्हणजे व्यापारी
हा जो आहे या देशामधला एक फार मोठा पार्ट आहे. आपले मोठे मोठे जे उद्योगपती आहे त्या उद्योगपत्यांच्या बाबतीत, परंतु छोटे जे व्यापारी आहे या छोट्या व्यापाऱ्याला खरं मदत करायला पाहिजे. मोठ्या माणसाला फार काही अदानी अडानी टाटा बिर्ला यांना कोणाला विचारायची बी गरज नाही. ते जे बोलतात ते जे लिहितात ते अर्धा इकडे पास होतो. परंतु यांच्या भावना जाणून घेणं आवश्यक आहे. छोट्या व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी काय, त्यांना सरकार काय मदत करू शकतो, त्यांना ग्राहकामध्ये त्यांच्यामध्ये समन्वय ठेवणं. कुठेही वेगवेगळे व्यापारी आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले, वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले, ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर आपल्याला तुम्ही जो सक्षम अध्यक्ष निवडून दिला यांच्या माध्यमातून मीही आपला एक मित्र म्हणून, तुमचा परिवाराचा एक सदस्य म्हणून ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने, माझ्या वतीने किंवा आमच्या सर्व भरतभाईच्या मित्रपरिवाराच्या वतीने जी जी मदत लागली ती सर्व मदत आपण करू. तुम्हाला कोणाची मदतची गरज नाही. तुम्ही सक्षम आहात, तुम्ही चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करतात, चांगला व्यवहार करतात, चांगल्या क्वालिटीचा व्यवहार करतात. परंतु काही ज्या चाचकाठी आहे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या मध्ये असलेली तफावत ती आपण एकदा संपवली का आपण एक मीटिंग लावू मुंबईला आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही समोर येईल. राज्य सरकारचे अधिकारी असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय असतील, एकदा चर्चा झाली का फार मोठे विषय नाही, छोटे छोटे 4-5 विषय आहे. ह्या 4-5 विषयामध्ये न्याय देण्यासाठी आपल्या भावना, तुमच्या मागण्या ह्या सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी मला वाटतं का भरतसिंग राजपूत हा पहिल्यापासून अग्रेसर असतात, कामही करून घेतात. पहिले मी पाहिलं त्याला काम करताना अनेक वेळेस. चांगलं आहे. शेवटी आपल्यावर जबाबदारी आली तर ती जबाबदारी पारदर्शक पद्धतीने आपण पार पाडावी. आपल्यावर ज्या लोकांनी विश्वास ठेवला, ही संघटना आज किती आहे, उद्या किती होणार, 1000 वाढणार नाही वाढणार की अजून काही याच्यापेक्षा मोठी होणार, याच्यापेक्षा आता जी आपली जबाबदारी आपण कशा पद्धतीने पार पाडतोय, कशा पद्धतीने आपल्या या प्लास्टिक जे काही उत्पादक ज्या अनेक लोकांच्या अनेक गावामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॅक्टरी असेल, वेगवेगळ्या कारखानदारी असेल, त्याच्यामध्ये न्याय देताना मला वाटतं का भरतसिंगजी राजपूत साहेबांनी बाकीचे जे तुमची बाकीची जी मंडळी आहे, जे काही आता कार्यकारिणी असेल, महाराष्ट्राची स्टेटचे काही पदाधिकारी असतील, त्यांची काही मीटिंगची सिस्टीम असेल, त्या पद्धतीने आपल्याला सर्वाला विश्वासात घेऊन अनेक ज्या अडीअडचणी त्याही दूर कराव्या. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी आमच्याकडून अपेक्षा आहे ते निश्चित, वो बोलते ना, माना कि इस चमन को गुलिस्तान ना बना सकेंगे हम, लेकिन जिस राह से आप चलेंगे वहाँ के कांटे ज़रूर दूर करेंगे हम. कुछ ना कुछ तो भी खजूर का हिस्सा ज़रूर हमारा रहेगा. और काम करते समय ठीक है कुछ अड़चने आती है, कुछ मुश्किलें आती है, लेकिन उसका सामना करना उस वक्त के ऊपर कैसा होता है, क्या होता है, मुझे सिर्फ आपको यही एक यहाँ भरोसा दिलाना है कि महाराष्ट्र सरकार की तरफ से आपकी जो भी उम्मीदें रहेंगी वो निश्चित पूरी होगी. और जो भरत भाई ने 4-5 यहाँ डिमांड आपके सबकी ओर से रखी है, कुछ भूल भी गए होंगे, अभी नया नया है, पहले बार ओपनिंग बॅट्समॅन के अंदर इतना बोलना ये भी बहुत बड़ी बात है. मी परत एकदा आपल्या सर्वांना गॅरंटी देईल का भरत भाईवर तुम्ही जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारी पार पाडण्यामध्ये ते कुठेही कमी पडणार नाही. मी सर्वाला भेटल्याशिवाय भरतसिंगची परवानगी घेतल्याशिवाय आता अध्यक्ष झाला महाराष्ट्राचा, पुढेही तुझं भविष्य याच्यापेक्षा चांगलं राहो. पुढचा अध्यक्ष काय असतं मला माहीत नाही तुमच्या संघटनेमध्ये, परंतु शुभेच्छा द्यायला पाहिजे. हां, त्यामध्ये टप्पे टप्पे से जाओ. नितिन पाटिल साहब को कुछ भी करो पण कन्नड का आमदार बनाने के लिए तुम्हारी मदत होणार. आता दोघंही एक तालुक्याचे आहे. नितीन पाटील बी कन्नडचे आहे आणि भरत भाऊ बी कन्नडचे आहे. दोघांच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगला दोघं राहावं, दोघांनी काही मोठं व्हावं. आणि नितीन पाटील साहेबाच्या वतीने, माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने भरतभाईला शुभेच्छा देतोय. धन्यवाद, आदाब, सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.